नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे पॉइंटेड चर्चामध्ये. काल तुम्ही पाहिलंच असेल की सेन्सेक्स हा क्रॅश झाला होता. तो सकाळी 71,545 पर्यंत खाली पडला होता. पण दिवसाच्या अखेरीस 1,773 पॉइंट्सनी तो रिकव्हरही झाला आणि 73,319 वर तो बंद होताना आपल्याला बघायला भेटला. तर याच्या मागे नक्की काय कारणं होती ते आपण डिस्कस करूया. सर्वात पहिलं कारण म्हणजे रुपया. आरबीआयच्या हस्तक्षेपामुळे रुपया हा 95 रुपये पर डॉलर वरून 93 रुपये पर डॉलर वर स्टेबल होताना आपल्याला दिसून येतोय. याचा नक्कीच इंडियन स्टॉक मार्केटला फायदा होत आहे. तसेच दुसरं कारण म्हणजे आयटी आणि रिअल्टी सेक्टरमध्ये जोरदार खरेदी चालू झालेली आहे. मी तुम्हाला मागच्या काही दिवसांपासून सांगत आलेलो आहे की जेव्हा कधी मार्केट रिकव्हरी व्हायला सुरुवात होईल तेव्हा आयटी, रिअल्टी, फायनान्स सेक्टरमध्ये नक्कीच गुंतवणूक वाढेल. तसेच तिसरं कारण म्हणजे जेव्हा इराण युएसए युद्ध चालू झालं तेव्हा पॅनिक सेलिंग आपल्याला बघायला भेटली होती. पण आता लोकांना ऑपॉर्च्युनिटी दिसत आहे. डीप ऑन बाय ची ही प्रथा आता सध्या चालू होताना दिसून येते. चला मग आता आपण आपल्या बिझनेस न्यूज सुरू करूया. तर पहिली न्यूज आहे ब्रेंट क्रूड ऑइल बद्दल. काल इराण इस्रायल युद्ध तीव्र होत असताना ब्रेंट क्रूड ऑइल एकाच दिवसात 8% उसळलं. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद होतं की काय अशी भीती जागतिक बाजारांना हादरवते. भारत हा 85% तेल आयात करतो, त्यामुळे इन्फ्लेशन वाढण्याचा धोका भारताला खूप जास्त आहे. त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की ओएनजीसी ऑइल इंडिया शेअर्सवर नक्की नजर ठेवा, कारण तेल जेवढं महाग होईल तेवढा फायदा ह्या कंपन्यांना होणार आहे. तर नेक्स्ट न्यूज आहे गोल्ड बद्दल. काल दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोनं हे 1,51,570 रुपयाला, तर मुंबईमध्ये 1,51,420 रुपयाला प्रति तोळा होतं. युद्ध, महागाई आणि डॉलरची कमजोरी या तीन घटकांमुळे सोन्याला प्राइस वाढ मिळत आहे. तसेच चांदी ही 2,50,000 वरती स्थिर झालेली आपल्याला बघायला भेटते. तर जे लोक सोन्यामध्ये नेहमी इन्व्हेस्टमेंट करतात, मार्केटला रिस्क म्हणून समजतात, ते लोक आज खरं तर छाती ठोकून सांगू शकतात की येस, आमचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन बरोबर होता. त्यामुळे मित्रांनो, गोल्ड ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा ही चांगली संधी असू शकते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ब्लॅकस्टोन बॅक एजियस हेल्थकेअरच्या IPO बद्दल. ब्लॅकस्टोन बॅक एजियस हेल्थने $500 मिलियन म्हणजे 4,100 करोडच्या IPO साठी फाईल केलेले आहे. हेल्थकेअर IT मध्ये हे सर्वात मोठी लिस्टिंग असू शकते. आणि तुम्ही बघितलंच असेल, जेव्हा पण ब्लॅकस्टोन बॅक करतो त्या कंपन्या भारतामध्ये चांगल्या परफॉर्म करतात. त्यामुळे ब्लॅकस्टोन जेव्हा गुंतवणूक करतो तो आपल्यासाठी एक सिग्नल असतो कंपनी ट्रॅक करण्याचा. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ग्लोबल स्टार्टअप फंडिंग बद्दल. तर जानेवारी-मार्च 2026 मध्ये जागतिक स्टार्टअप फंडिंग ही $297 बिलियन वर पोहोचलेली आहे. तर मित्रांनो, Q4 2025 च्या तुलनेत ही जवळजवळ 2.5 पट आहे. आणि मित्रांनो, ओपन एआय ह्या एकट्या कंपनीने जवळजवळ $122 बिलियन रेज केलेले आहेत. एआय सेक्टर सर्व रेकॉर्ड मोडत आहे हे आपल्याला दिसून येतंय. आणि ह्या एआय बूमचा फायदा नक्कीच TCS, विप्रो सारख्या IT कंपन्यांना नक्कीच होईल. तर नेक्स्ट न्यूज आहे रिअलमीच्या नवीन मोबाईल बद्दल. रिअलमी 16 5G हा मोबाईल आज भारतामध्ये लॉन्च होत आहे. ड्युअल 50 मेगापिक्सल कॅमेरा, सेल्फी मिरर फीचर आणि 5G प्रीमियम लुक, बजेट प्राइस सॅमसंग आणि ॲपलला थेट चॅलेंज देत आहे. त्यामुळे स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये आता कॉम्पिटिशन जास्त तीव्र होत आहे. तर नेक्स्ट न्यूज आहे रिन्युएबल एनर्जी बद्दल. 2025-26 मध्ये रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्समध्ये ग्लोबल फंडिंग ही 35% वाढलेली आहे. सोलर, वाईन आणि ग्रीन हायड्रोजन मध्ये रेकॉर्ड ब्रेक इन्व्हेस्टमेंट होत आहेत आणि भारतही यामध्ये आघाडीवर आहे, कारण अडानी ग्रीन, टाटा पॉवर यांना खूप मोठा फायदा याचा होत आहे. नेक्स्ट न्यूज आहे IPO बद्दल. तर 2026च्या पहिल्या तिमाहीमध्ये IPO बाजाराने जवळजवळ $2.5 बिलियन उभारलेले आहेत. 2018 नंतरचा हा सर्वोच्च Q1 फंडिंग आपल्याला दिसून येते. तर इन्व्हेस्टर्सचा कॉन्फिडन्स हा परत आलेला आहे. कंपन्या लिस्टिंगसाठी उत्सुक आहेत आणि मेन बोर्ड IPO मध्ये चांगले रिटर्न्स मिळत आहेत. तर मित्रांनो, मी एकच सांगेल की GMP, व्हॅल्युएशन आणि फंडामेंटल्स नक्की बघत जावा. डोळे झाकून कोणत्याही IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट करत जाऊ नका. नेक्स्ट न्यूज आहे VC इन्व्हेस्टमेंट बद्दल. तर जागतिक VC इन्व्हेस्टमेंट पैकी आता 40% फक्त AI स्टार्टअप्स मध्ये इन्व्हेस्टमेंट जात आहे. सायकामोर AI ने ही जवळजवळ $65 मिलियन रेज केलेले आहे.
त्यामुळे AI इन्व्हेस्टमेंट बूम ही अजूनही संपलेली नाहीये. याचा फायदा नक्कीच पर्सिस्टंट सिस्टीम्स, एम्फोसिस आणि कोफोर्ज यांना होईल. नेक्स्ट न्यूज आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बद्दल. तर 1 एप्रिल पासून नवे रूल्स लागू झालेले आहेत. फूड आणि बिव्हरेज पॅकेजिंगमध्ये 40% हे रिसायकल कंटेंट बंधनकारक करण्यात आलेलं आहे. 2028-29 पर्यंत हे 60% होणार आहे. FMCG कंपन्यांना कंप्लायन्ससाठी खर्च वाढणार आहे. पॅकेजिंग इंडस्ट्रीसाठी हे नवे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी ठरू शकते. याचा फायदा नक्कीच युफ्लेक्स, कॉस्मो फिल्म्स ह्या कंपन्यांना होऊ शकतो. नेक्स्ट न्यूज आहे RBI गाईडलाईन बद्दल. तर 1 एप्रिल पासून RBIचे नवे गाईडलाईन्स बँक्स कॅपिटल मार्केटमध्ये किती तुम्ही पैसे गुंतवू शकता याबद्दल नवीन गाईडलाईन्स जाहीर झालेल्या आहेत. बँक स्टॉकवर याचा शॉर्ट टर्म प्रेशर नक्कीच येऊ शकतो, पण लॉंग टर्म साठी हे बँकिंग सिस्टीमसाठी खूप चांगलं आहे. त्यामुळे SBI, HDFC बँक यांना शॉर्ट टर्म साठी नक्कीच वॉच करा. नेक्स्ट न्यूज आहे फार्मा सेक्टर मधून. तर इली लिली आपली GLP-1 ओबेसिटी ट्रीटमेंट पिल लॉन्च करणार आहे. इंजेक्शन पेक्षा कधीही टॅबलेट बरी. ओबेसिटी ड्रग मार्केट हे $100 बिलियन हूनही जास्त आहे आणि याचा अंदाजा जगभरातल्या सर्व फार्मा कंपन्यांना आलेला आहे. जर लठ्ठपणावर खरोखर टॅबलेट आली तर सगळे लोक हे इली लिलीचे फॅन नक्कीच होतील. सन फार्मा, डॉक्टर रेड्डी हे GLP-1 चे जेनरिक मेडिसिन बनवण्यासाठी ऑलरेडी एक पाऊल पुढे आहेत. नेक्स्ट न्यूज आहे इलेक्ट्रिकल व्हेकल्स बद्दल. तर सुबरूने गेटवे नावाची 3 रो इलेक्ट्रिक SUV अनाऊन्स केली आहे. 3 रो SUV म्हणजे एर्टिगा, इनोवा, ज्याच्यामध्ये 3 रोज असतात. तर EV मार्केटमध्ये फुल्ली फॅमिली साईज व्हेकलची मागणी खूप वाढत आहे. टाटा महिंद्राच्या इंडियन EV प्लॅन्सला ग्लोबल कॉम्पिटिशन मिळणार आहे. तर टाटा मोटर्स आणि महिंद्राने ग्लोबल जायंट्स मार्केटमध्ये येण्याआधीच मजबूत व्हावे हीच अपेक्षा असेल. नेक्स्ट न्यूज आहे एशियन मार्केट बद्दल. तर काल जरी इंडियन मार्केट रिकव्हर झालं असलं तरी इराण युद्ध हे चालू आहे आणि ऑइल प्राइसेसचा इम्पॅक्ट एशियन मार्केटवर नक्कीच होत आहे. काल जपान मार्केट हे 2.1%, कोरिया मार्केट 4%, हाँगकाँग मार्केट 1% निगेटिव्ह मध्ये क्लोज झालेले आहे. ग्लोबल सेल ऑफ भारतालाही स्पेअर करणार नाहीये, तर त्यामुळे तुम्ही नक्की मार्केटमध्ये ऍक्टिव्ह राहा. नेक्स्ट न्यूज आहे OpenAI बद्दल. तर OpenAIचे व्हॅल्युएशन हे $300 बिलियन वर पोहोचून गेलेले आहे. OpenAIने रिसेंटली $122 बिलियन रेज केले होते. त्यानंतर यांची व्हॅल्युएशन ही $300 बिलियन वर पोहोचताना आपल्याला दिसते. ChatGPT बनवणारी ही कंपनी जगातील सर्वात व्हॅल्युएबल AI कंपनी ठरली आहे. इन्व्हेस्टर्स AI मध्ये अंधाधुंद पैसा ओतत आहे आणि याचा फायदा नक्कीच OpenAI सारख्या कंपन्यांना होत आहे. तुम्ही जर बघसाल तर OpenAI ची व्हॅल्युएशन हे पूर्ण टाटा ग्रुप एवढं आहे आणि ही कंपनी जवळजवळ फक्त 5 वर्ष जुनी आहे. यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की AI मध्ये किती पोटेन्शियल आहे. तसेच नेक्स्ट न्यूज आहे डेटा टेक बद्दल. तर रे ॲलेनने डेटा टेक मध्ये $3.6 बिलियन इन्व्हेस्ट केले आहे. IT इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर ग्लोबली बूम करत आहे. डेटा सेंटर्स, क्लाउड, AI इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये ग्लोबल कंपनीज $1 बिलियन इन्व्हेस्ट करत आहेत. जर तुम्ही बघत असाल तर AI साठी डेटा सेंटर्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी इम्पॉर्टंट आहे पॉवर. आणि पॉवर जर ही ग्रीन एनर्जी मध्ये असेल तर याला खूप जास्त फायदा होईल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहे. त्यामुळे मी सांगतो अडानी एंटरप्राइजेस, पॉवर ग्रिड, CESC ह्या कंपन्यांना डेटा सेंटर बूमचा नक्कीच फायदा होणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे वुमन लेड स्टार्टअप्स बद्दल. तर 2026 मध्ये वुमन लेड व्हेंचर्स मध्ये VC फंडिंग ही 15% वाढलेली आपल्याला दिसायला भेटते. ग्लोबल इन्व्हेस्टर्स आता डायव्हर्सिटी फोकस फंड्स उघडत आहेत. भारतातही वुमन एंटरप्रिन्युअर्स साठी नवीन ऑपॉर्च्युनिटी येत आहे. तर हे होते आजच्या न्यूज मित्रांनो. मी जाता तुम्हाला एकच सांगेल की AI बूम सध्या चालू आहे, त्यामुळे IT कंपन्या ह्या तुम्ही लॉंग टर्म होल्ड करा. जर पेट्रोल महाग झाले तर EV कंपनीजवर नक्की लक्ष ठेवा आणि तुमची चालू असलेली SIP बंद करू नका. तर भेटूया पुढच्या न्यूज मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.